राज्यातील आणि देशातील साखर उद्योगाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं षडयंत्र रचलं जाते। याचा मोठा परिणाम महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील साखर उद्योगाला होऊ शकतो। साखर उद्योगाचं मोठं नुकसान होऊ शकतो असा गंभीर आरोप राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केला। हमीभाव खरेदी केंद्र चालकांना हमाली, वाहतूक आणि पॅकिंगसह इतर खर्चासाठी सरकारकडून पैसे मिळत असतात। मात्र तरीही खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून नोंदणी आणि हमालीच्या नावाखाली क्विंटल मागे 100 ते 120 रुपयांपर्यंत वसुली केली जाते। तसेच वजनही जास्त घेतले जातं। शिवाय खरेदीत अनेक अडचणी असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। दुधाला मिळणारा दर परवडत नाही, पशुखाद्याचे दर वाढवलेले आहेत। असे असतानाच दुधाला दर वाढवून मिळवण्याऐवजी दुधाचे दर कमी करून हा व्यवसाय पुन्हा अडचणीत आणला जातोय। त्यामुळे पुन्हा एकदा दूध दरासाठी आंदोलन उभे करण्याच्या हालचालींना मात्र आता वेग आलाय। उद्या श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलंय। गडहिंग्लज तालुक्यात अतिपावसाने ऊसाच्या वजनात घट झाल्याचं चित्र समोर येतंय। यंदा पाऊस देखील अधिक झालाय। भातासारख्या पिकांना त्याचा निश्चितच फायदा झालाय, पण भुईमुगासारख्या पिकाला मात्र फटका बसलाय। त्याचे उत्पादन अगदीच नगण्य आलंय। त्यासोबतच आता ऊसालाही फटका असल्याचं समोर येतंय। मोसमी पावसाबरोबरच यंदा परतीच्या पावसाने देखील रंग दाखवत मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या या पावसामुळे जमिनीत अद्याप ओलावा जाणवतोय। राज्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब साधले असतानाच आता गुजरातमधील डाळिंबाची स्थानिक बाजारपेठेत आवक वाढू लागली आहे। त्यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठा दणका बसलाय। परिणामी डाळिंबाच्या सुमारे दरात 40% घसरण आहे। त्यातच उत्पादन खर्च वाढला असून मिळणारा दर कमी असल्याने खर्च जाऊन मिळणारी तोकडी रक्कम हाती येत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र धान कापणी जोमात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र तरी सुद्धा शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत असून खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान्य विकावं लागतंय। धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून आता तरी धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी धान उत्पादक शेतकरी करतायत। सध्या झेंडू फुलांना कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। प्रति किलो 10 रुपये बाजारभाव मिळत असल्याने साधी मजुरी सुद्धा हातात शिल्लक राहत नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। यापुढे तोडणीसाठी लागणारी मजुरी ही एकेरी 30 ते 40 हजार रुपये होणार आहे। अशामध्ये बाजारभाव कोसळल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमी भावाने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 20 केंद्रांवर सोमवारपर्यंत 1319 शेतकऱ्यांचे 23,846 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले। आजवर या दोन जिल्ह्यातील 12 केंद्रांअंतर्गत 626 शेतकऱ्यांना 9,639 क्विंटल सोयाबीनचे 4,71,56,434 रुपयांची बाकी अदा करण्यात आली अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळ यांनी दिली आहे।